पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि दरम्यान या संदर्भात अमित शहा स्थानिकांशी संवाद साधतायत, आपण पाहतोय। अमित शहा काल तातडीने दाखल झालेले आहेत श्रीनगरमध्ये आणि त्यानंतर त्यांनी मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। जे या अपघातामध्ये या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांच्यावर जे होते आणि ज्यांनी प्रत्यक्ष याचा सामना केलेला आहे अशा पर्यटकांशी आता अमित शहा संवाद साधतायत। या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण करेल अशा पद्धतीने हा हल्ला करण्यात आलेला होता। दहशतवाद्यांनी नाव विचारलं, धर्म विचारला आणि त्यानंतर चिथावणीखोर अशी वक्तव्य करत गोळ्या घातल्या सर्वसामान्य नागरिकांना जे देशभरातनं पर्यटनासाठी सुट्ट्यांच्या निमित्ताने पहलगाममध्ये पोहोचलेले होते। यामध्ये काही नवदाम्पत्य सुद्धा होती, त्यांच्यावरती कुऱ्हाड कोसळली आणि त्याचबरोबर महत्त्वाची बाब अशी आहे की यामध्ये कुठेतरी घरातल्या कर्त्या पुरुषांना टार्गेट करून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा सुद्धा एक पॅटर्न पाहायला मिळालेला आहे। पण गृहमंत्री अमित शहा हे तातडीने तिथे पोहोचले। त्यांनी आज मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर पर्यटकांच्या नातेवाईकांशी संवाद त्यांनी साधलाय।